तर आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी। तर आपण ज्वारीची भाकरी रोजच घरामध्ये बनवत असतो, पण कधी कधी काय होते, भाकरी कडक होते किंवा भाकरी नीट फुगत नाही। त्यासाठी आपण आज योग्य प्रमाणासहित ज्वारीचं पीठ किती घ्यायचं आणि त्यासाठी पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगणार आहोत। म्हणजे किती पिठाला किती भाकऱ्या होणार आणि त्या पिठासाठी लागणारं पाणी हे किती घ्यायचं हे अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम एक पातेली घेतली आहे आणि प्रमाणासाठी 1 वाटी, तर इथे 1 वाटी पाणी घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता वाटी भरून घेतली आहे। हे पाणी पातेलीमध्ये घालूयात आणि पातेली गॅसवर ठेवूयात। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत पीठ पाहूयात। तर ही तीच वाटी आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतले आहे, त्याच वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेऊया। तर इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि हे पीठ चाळून घेऊया। तर पहिले 1 वाटी आणि आता अर्धी वाटी पीठ घेतलं आहे। तर 1.5 वाटी पिठासाठी आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि या पिठाला असा खड्डा करून घेऊ। आपण डायरेक्ट पाणी घातले म्हणजे पाणी थोडा गार होतो, म्हणून आपण हा असा खड्डा केला आहे। पाण्याला पण उकळी आली आहे। हे पाणी या पिठात ओतून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपण उकळून घेतलेलं पाणी मी सगळं या पिठात ओतून घेतले आहे। आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पीठ कोमट झाला की हातांनी चांगलं मळून घेऊ। गरज वाटल्यास पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। मी यामधलं अर्धा पीठ घेतलं आहे, त्यावर थोडा कोरडा ज्वारीचं पीठ घातलं। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे दोन्ही हाताच्या बोटांनी आणि अंगठाच्या साहाय्याने भाकरी बनवत आहे। तर आपल्या दोन्ही हाता एवढी भाकरी झाली। परातीमध्ये थोडं कोरडं पीठ घालूया आणि ही भाकरी थापून घेऊया। पहिले हाताच्या बोटाने भाकरी थोडी मोठी करून घेऊया, नंतर तळ हाताने एकसारखी थापून घेऊया। तुम्हाला कितपत जाड पातळ पाहिजे त्या प्रकारे तुम्ही करून घ्या। हे पहा मी किती पातळ भाकरी थापून घेतली आहे। आता भाकरीला वरून थोडा पाणी लावूया आणि गॅसवर तवा ठेवला आहे। तवा पण गरम झालेला आहे। आता त्यावर आपण भाकरी घालूयात आणि भाकरीला वरून पाणी लावूयात। हे वरचं पाणी सुकलं की भाकरी पलटून घ्यायची आहे। भाकरी पलटून झाली की आता खालची बाजू पूर्ण भाजून घ्यायची आहे। खालची बाजू पूर्ण भाजून झाली कीच भाकरी पलटवायची आहे, म्हणजे भाकरी छान फुगली जाते। तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान फुगली आहे आणि शिवाय पूर्ण काठांपर्यंत भाकरी फुगली आहे। तुम्हाला भाकरी तोडून दाखवते। पहा एक सारखी भाकरी आपली तयार आहे। भाकरी कुठे कच्ची राहिली नाही, पूर्ण भाकरी छान भाजली गेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाकरी करून पहा, तुमची भाकरी कडक होणार नाही। तर तुम्हाला ही भाकरी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।